प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजे 30 ऑक्टोबरचा भाग तुम्ही बघत आहात आणि आज ना प्रेक्षकांनो, हसून हसून तुमचं पोट दुखणार आहे. कारण गौरीने नसते उपद्व्याप केलेत. आता गाडीवर बसता बसता तिने ते क्लचर त्या पाठीला लावलंय, शर्टला, आणि ते क्लचर तसंच राहिलंय. पण कमालेनं सरांना टोचलं नाही ते. आता काय काय झालंय, कसं कसं झालंय, ते आजचा भाग ना तुम्ही फक्त बघत राहा, थोडंसंही स्किप करू नका. म्हणजे आज खरंच तुम्ही पोट धरून असणार आहात. आता ही बिचारी अर्पिता त्या मॅडमच्या मागे मागे करत असते शिरा घेऊन, आणि आता मॅडम तनू तनू करत असतात. अर्पिता म्हणते, मॅडम मॅडम शिरा केला मी, पूजेला करतात ना तसा गोड गोड छान छान शिरा केलाय, खाता ना शिरा. आता पूजा म्हटल्यावर मॅडम म्हणतात, पूजा पूजा आवडतो ना तुम्हाला गोड 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 शिरा, पूजा असं म्हणायला लागतात त्या मॅडम. आणि प्रसाद प्रसाद म्हणतात. अर्पिता डोक्याला हात लावत म्हणते, अरे देवा नारायणा. आता लगेच ज्या म्हणतात, नारायण नारायण, पूजा पूजा, थोड्या व्हायलंट झालेल्या असतात त्या. आता त्या ऐकतच नाही, मोठ्याने ओरडतात, पूजा करायची, पूजा पूजा, नारायण पूजा. अर्पिता जरा गोंधळूनच गेलेली असते. काय झालं यांना, शहाणे होणार आहेत की वेड्या व्हायची लक्षणं आहेत यांची, काय करू मी देवा. आता ती आभा येते आणि म्हणते, मम्मा काय झालंय ग त्यांना. आता त्या पूजा पूजा, लग्न पूजा, नारायण नारायण असं म्हणत असतात. आता त्या आभाला कळतं आणि ती म्हणते, अगं आई, लग्नानंतरची पूजा म्हणतायत त्या. आता ही अर्पिता म्हणते, काही काय आभा, त्यांना काय कळतं याच्यातलं. आभा म्हणते, अगं आई, त्यांना कळतं सगळं, त्यांना फक्त व्यवस्थित बोलता येत नाही. त्यांनी नाही का त्या दिवशी माप आणून दिलं होतं, अगं त्यांना कळतं सगळं. त्यांना म्हणायचंय की लग्नानंतरची पूजा घालायची आहे त्यांना, मामाच्या लग्नाची पूजा घालायची आहे ग मम्मा त्यांना. आता अर्पिता म्हणते, अगं काय कळतंय त्यांना, शिऱ्याबद्दल बोलत असतील त्या, काहीतरी प्रसादाबद्दल. आबा म्हणते, अगं मम्मा तुला नाही कळत आहे ग. आता अर्पिता फोन लावते अभिमन्यू सरांना आणि या मॅडम पूजा पूजाच करत असतात. आता सर म्हणतात, काय झालं अर्पिता, कॉलेज सुरू असताना का फोन केलायस. आता अर्पिता म्हणते, अरे या मॅडम हट्टाला पेटल्यात रे, लग्नानंतरची पूजा घालायची आहे त्यांना. बघ ना, मला काही कळतच नाहीये, तू येतोयस का घरी. आता हे सर म्हणतात की अगं माझे तास आहेत अजून, अर्धा दिवसही नाही झालाय. अर्पिता म्हणते, त्या मॅडम ऐकत नाहीयेत रे. आता हे सर म्हणतात, मॅडम खरंच हट्टी आहेत, त्यांच्या मनातली गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय त्या ऐकणारच नाही. त्यांना सांग की पूजा करायची आहे, पण आत्ता त्यांना शांत कर. अर्पिता म्हणते, असं कसं सांगू त्यांना. आता सर म्हणतात, आपल्याला पूजा करावीच लागणार आहे, नाही केली ना तर त्या चिडतील. अर्पिता म्हणते की अरे दादा, लग्नानंतरच्या सत्यनारायणाच्या पूजेला बसणार आहेस का तू. आता ते हो म्हणतात आणि म्हणतात की दुसरा पर्याय नाहीये. खरं तर हे जरा झटकेपट वाटलं नाही का प्रेक्षकांनो. आता सर म्हणतात की हे बघ, मॅडमला शांत कर आणि तू पूजेच्या तयारीला लाग. मी तुला अर्ध्या तासाने फोन करतो आणि सांग मला काय झालंय ते, काही आणायचंय का सांग. आता लगेच अर्पिता म्हणते, बरं राहू दे, सांगते सगळं मी तुला, तू ठेव फोन. अर्पिताच्या मनात नाहीये, पण तरी सुद्धा ती सगळं काही करते मनापासनं. आता बघा मॅडम म्हणतात, पूजा पूजा. आता ती अर्पिता म्हणते, हो झालं तुमच्या मनासारखं, घालायची आहे पूजा, चला आता तुमच्या खोलीमध्ये जा, शांत व्हा, मी सगळी तयारी करते. आता ही अर्पिता त्या मॅडमला घेऊन जाते आतमध्ये. मॅडम त्यांच्या खोलीत जाता जाता ही आभा तिच्या मनाशीच बोलत असते, गुड गोईंग गौरी मामी. हे असंच चालू राहिलं ना तर माझा मामा एकदम बदलूनच जाईल, चेंज होईल. गुड गोईंग गौरी मामी, ती अशी पुन्हा पुन्हा म्हणत असते. मला ही आबा फार आवडते, फारच गोड मुलगी आहे बाई ही. तर आता इकडे हा अण्णा भेटलाय गौरीला, पण अण्णाच्या चेहऱ्यावर इमोशन्सची एकही रेष नाही. अगदी फॉर्मॅलिटी भेट घेतली आहे त्याने गौरीची. आणि आता गौरी सांगते की हो मी मुंबईत राहणार आहे. अण्णा म्हणतात की पण मी दुसरा शेफ घेतला इथे, तसं तुला आता नोकरी नाही देऊ शकत मी. मग आता गौरी म्हणते, हरकत नाही आहे अण्णा, अहो मी लग्न करून जाणार आहे म्हटल्यावर तुम्ही थोडीच तुमचं काम थांबवणार होता. गौरीला आता कॅन्टीनमध्ये पण जॉब करायची इच्छा आहे बरं का प्रेक्षकांनो. तर आता अण्णा तिला म्हणतो की ठीक आहे, मी एका आठवड्याने सांगतो, तसं मी शेफ बोलवलाय, तो कसा काम करतो काय नाही ते बघतो आणि मग तुला कळवतो तसं, ठीक आहे चल. आता त्या दोशाला म्हणतात, जाय रे, इडलीची ऑर्डर आहे स्टाफ रूम मध्ये, ती देऊन ये. आता अण्णा असं बोलून निघून जातो. तर आता बघा प्रेक्षकांनो, डोसा खूप मजा घेतो गौरीची. गौरीला म्हणतो, ए ये इकडे गौरी, बस, जाऊ दे त्या अण्णाला, बोल बरं कशी आहेस तू. गौरी म्हणते, कशी आहे काय, बरीच आहे मी, आता तर भेटलो होतो आपण. आता डोसा म्हणतो, तसं नाही ग, आता तुझं लग्न झालं ना म्हणून कशी आहे तू. आता गौरी म्हणते, अरे लग्न झालंय म्हणून फक्त राहणीमान बदललाय, मी गौरीच आहे पहिली. डोसा म्हणतो, ते कळतंय ग मला, पण मला एक सांग,
नाही म्हणजे आत्ता लग्न झालं ना तुझं, मग जरा शांत बस की, लगेच कशाला कामाची घाई करतेस? दाजीनी काही कामाचं कंपल्शन केलंय काय तुला? गौरी म्हणते नाही रे, वेडा आहेस का? त्यांनी काही असं सांगितलं नाहीये, मला पण करायचंय मला काम, आणि माझ्या कामातनं जे काही पैसे येतील ना ते माझ्या संसारासाठी नाही तर ते मी माझ्या आईबाबांना देणार आहे. डोसा म्हणतो असं चालतं? गौरी म्हणते न चालायला काय झालं, मी त्यांची मुलगी आहे आणि कायम राहणार आहे, मग मी जबाबदारी कशी झटकू? डोसा म्हणतो चालेल चालेल, पण तू टेन्शन घेऊ नको, अण्णा आठवडाभरात सांगणार आहे तुला. अगं काम तुलाच भेटणार आहे, तुला माहिती आहे का? तो नवीन शेफ आहे ना, तो काही कामाचा नाही बरं का. अगं तुझ्या हातची चव नाहीच आहे त्याला, आपण ना त्याचा जरा गेम टाकूयात. गौरी म्हणते काही गरज नाहीये, गेम वगैरे नको टाकूस, जा काम कर. डोसा म्हणतो जाऊ दे ग, काम होत राहतील, पण तुला सांगू का, म्हणजे तुझ्या हातचं खाल्लं नाहीये ग बरेच दिवस झाले, डब्बा बिब्बा आणलायस का? आता गौरी म्हणते हो आणलाय ना. गौरी डोशाला डब्बा देते. आता डब्बा उघडतो डोसा आणि अगदी प्रेमाने गौरीच्या हातची भाजी पोळी खात असतो. घरचं जेवण ते घरचं जेवण असतं प्रेक्षकांनो, काही म्हणा. तर आता डोशाने एक घास खाल्लाय. गौरी म्हणते काय रे, काय झालं डोसा? डोसा म्हणतो काय झालं ते असं की म्हणजे किचनमध्ये काय दाजी मागे मागे आले होते का तुझ्या? गौरी म्हणते म्हणजे? आता तो सांगतो भाजीला मीठच टाकलेलं नाहीये तू. गौरी म्हणते अरे देवा, आता हा डोसा तिला चिडवतो, दाजी आले होते वाटतं, मग मिठाला कशी जागा मिळेल तुमच्या दोघांमध्ये, म्हणजे तो असं चिडवत असतो तिला. आता हा डोसा मीठ टाकतो भाजीमध्ये आणि म्हणतो दाजीला सांग फोन करून, भाजीत मीठ नाही ना तर तुझ्या स्वयंपाकाचं इम्प्रेशन जाईल बाजारात. आता गौरीला येतं टेन्शन. गौरी विचार करते अरे देवा, यांच्या डब्यात बिनमिठाची भाजी गेली आहे वाटतं. आता प्रेक्षकांनो इथून पुढे मी एवढी हसले की तुम्हाला काय सांगू. आता ही गौरी विचार करते अभिमन्यू सरांना सांगावं जाऊन की भाजीत मीठ नाहीये, म्हणून ती त्यांच्या मागे मागे करत असते. आता अभिमन्यू सर बिझी असतात, कोणाला काही सांगतायत, कोणाला प्रोजेक्ट समजवताय वगैरे वगैरे. आता गौरी मागणं ओरडत असते सर, ओ सर, ती हळूहळू म्हणत असते सर डब्बा डब्बा कुठे? अभिमन्यू सरांना वाटते ही अशी काय इशारे करतीये, ते मनाशीच बोलतात अशी काय इशारे करते कॉलेजमध्ये. आता तिला डब्बा सांगता येईना, कसं सांगावं आता हावभावावरनं. आता ती अशी खुणवते डब्बा डब्बा पोटाजवळ हात करून. आता ते म्हणतात बापरे, लग्न झाल्यापासून ही डोक्यावर पडली आहे का? असं काय इशारे करते ही कॉलेजमध्ये? परिणाम झालाय का हिच्या डोक्यावर? लग्न झाल्यापासून ही बिचारी डब्बा डब्बा करू लागली आणि हे पुढे पुढे पळू लागले. अरे देवा. आता ते म्हणतात की अरे देवा, हिला काही कळतं का? हिच्याशी प्रोफेसर म्हणून चांगला वागलो ना मी, म्हणून ही माझ्याशी असं वागते का? इशारे काय करते ही मला? आता पुन्हा गौरी त्यांचा पाठलाग करत असते. पाठलाग करत करत ती बरोबर त्यांच्या मागे मागे येते. पण अभिमन्यू सर कोपऱ्यात लपलेत तिथे. अरे देवा. आणि गौरी तिथेच उभी आहे. ती विचार करते शिबाई कुठे गेले हे, असे का करताय काय की? त्यांना असं वाटते मी उगाचच इशारे करतेय, पण त्यांना कळत कसं नाहीये, मला त्यांच्या खाण्याची काळजी आहे, पण त्यांना वाटते की मी त्यांनाच खाणार आहे. असं कोण वागतं का? यांना कळत का नाहीये, मीठ नसलेली भाजी कशी खातील हे? गौरीचं लक्ष नसताना अभिमन्यू सर मागून बघा कसे निसटायचा प्रयत्न करताय. ते मावले बरे कोपऱ्यामध्ये. सॉरी प्रेक्षकांनो, मी माझं हसू कंट्रोलच करू शकले नाहीये. तर आता गौरी गेल्यानंतर अभिमन्यू सर सुटकेचा निश्वास टाकतात आणि कसे बसे स्टाफ रूम मध्ये येऊन पोहोचतात आणि आपले फेवरेट निनाद सर आज दिसलेले आहेत आपल्याला. अभिमन्यू सर खात्री करून घेतात गौरी मागे तर नाहीये ना इथे. आता ते त्यांचा डब्बा घेतात आणि जेवायला बसतात. निनाद सर म्हणतात काय रे अभिमन्यू, इतक्या वेळ कुठे होतास? आता अभिमन्यू सर म्हणतात तू काय आता डिटेक्टिव्ह ठेवणार आहेस का वॉच ठेवायला माझ्यावर, म्हणजे माझ्या सगळ्या गोष्टी कळतील तुला? आता हे निनाद सर म्हणतात एवढं उचकायला काय झालं तुला, मी सहज बोललो. आता तेवढ्यात प्रिन्सिपल सरांची जबरदस्त एंट्री इथे झालेली आहे. प्रिन्सिपल सर म्हणतात अरे बसा बसा सगळ्यांनी, काय आहे ना काल आमच्या घरी पूजा होती, त्यामुळे माझ्या बायकोने प्रसाद दिलाय, तर तुम्ही सगळ्यांनी माझ्या प्रसादाचा आस्वाद घ्या. मग आता हे सगळे विचारतात कशाबद्दल पूजा आहे. मग आता ते सांगतात की लग्न बारसं सगळ्याचीच असते ना पूजा, तशी घातली आहे पूजा. अभिमन्यू सरांच्या डब्याचं झाकण खाली पडतं, तेव्हा प्रिन्सिपल सर गंमत करतात त्यांची. अहो सर, ते झाकण चेपलं ना तर तुम्हाला ओरडा भेटेल बरं का घरी. सगळेजण हसायला लागतात. पण त्यातले एक लेक्चरर म्हणतात अभिमन्यू सरांचं कुठे लग्न झालंय, त्यांना ओरडा मिळायला, म्हणजे त्यांची बायको कुठे असते ना त्यांच्याकडे. निनाद सर डब्याचा आस्वाद खूप मनापासून घेतात. आता अभिमन्यू सरांच्या डब्यात भाजी बघतात आणि म्हणतात काय रे डब्यात भाजी कोणती आहे रे? आता अभिमन्यू सर म्हणतात बटाटा.
तर निनाद सर म्हणतात, "अरे वा बटाटा." मग आता प्रिन्सिपल म्हणतात, "अरे वा बटाट्याची भाजी तर माझी फेवरेट आहे, द्या बरं मला." आता निनाद सर म्हणतात, "घ्या ना सर घ्या." आता अभिमन्यू सर नॉर्मल आहेत आतापर्यंत. आता तेवढ्यात गौरी दिसली आहे त्यांना पुन्हा खिडकीमध्ये. अभिमन्यू सर विचार करतात, ही अशी का माझ्या मागे मागे करते, अशी काय इशारे करते ही मला. आता ती बिचारी सांगत असते, डब्बा डब्बा, त्याच्यात मीठ नाहीये डब्बा. अभिमन्यू सर तिला म्हणत असत, जा इथून जा इथून, काय बोलतेस तू. शेवटी हिच्या लक्षात येतं यांच्या काही डोक्यात घुसणार नाहीये आपले इशारे, म्हणून ती आता त्यांची बॅग हळूचकून घेत असते त्या खिडकीच्या कोपऱ्यातनं. पण आता त्या बॅगमध्ये तिला काही डब्बा दिसला नाहीये, त्यामुळे तिच्या लक्षात आलंय की डब्बा आता त्या प्रिन्सिपल सरांच्या हातात आहे. तो तिने पाहिलाय. निनाद सर म्हणतात, काय रे काय झालं, भूक लागलीये का तुला, हा घे माझा डब्बा खा. प्रेक्षकांनो आज खूप मजा आली आहे बघताना. मला असं वाटत होतं आज मालिका संपूच नाही. आता तेवढ्यात अभिमन्यू सर डब्यातला एक घास खाणार, तर ही गौरी एकदम डायरेक्ट समोर येते आणि म्हणते, अहो सर थांबा थांबा, मीठ नाहीये त्याच्यात. निनाद सरांचे एक्सप्रेशन्स पाहिले का. आता अभिमन्यू सर एकदम टेन्शनमध्ये येतात. अरे बापरे आता काय होईल, कसं होईल, काय काय होईल. आता लगेच प्रिन्सिपल सर म्हणतात, काय हो अभिमन्यू सर, तुमच्या भाजीत मीठ नाहीये, हे गौरीला कसं काय कळलं. आता ते एक घास खातात आणि म्हणतात, अरे खरंच की मीठ नाहीये भाजीत, पण काय ग गौरी तुला कसं कळलं. निनाद सर म्हणतात, अरे च्या खरंच की अभिमन्यू सरांच्या भाजीत मीठ नाहीये, हे तुला कसं माहिती गौरी. आता लगेच ते डिटेक्टिव्हगिरी करायला लागल्यात. आता गौरी म्हणते, मी आता गौरीला समजे ना काय बोलावं. आता गौरी म्हणते, सरांनी डब्बा लावलाय ना माझ्याकडे. आता प्रिन्सिपल सर म्हणतात, काय कधीपासनं. गौरी म्हणते, आजपासनं, सकाळपासनं आजपासनं लावला त्यांनी डबा, आणि ते मला लक्षात नाही राहिलं मीठ टाकायचं, हे घ्या मीठ घ्या हां भाजीमध्ये. आता गौरी प्रिन्सिपल सरांना मीठ देते आणि म्हणते, मिक्स करून घ्या हां छान. अभिमन्यू सरांचा जीव भांड्यात पडलाय आता, आणि आता गौरी अभिमन्यू सरांना सुद्धा जाऊन मीठ देते आणि म्हणते, घ्या हं. आता ते बस बस म्हणत असतात, पुरे झालं मीठ. आता निनाद सर लगेच डिटेक्टिव्हगिरी करायला लागतात आणि म्हणतात, डब्यात डाळ तर नाहीये, पण डाळीमध्ये काहीतरी काळं बेरं आहे बुवा. आता प्रिन्सिपल सर म्हणतात, गौरीच्या नवऱ्याची चंगळे बाबा. म्हणजे अभिमन्यू सरांचं वजन वाढणार वाटतं अजून. असो, तर सगळेजण हसायला लागतात आणि अभिमन्यू सर घास सुद्धा बिचारे अशी चोरून खाताय, म्हणजे कोणाला कळो ना की ते जेवतायत म्हणून. असंच काहीसं मला वाटलं. प्रेक्षकांनो हसून हसून तोंड दुखतंय माझं. आज खूपच मजा आली. आज एखादा लाईक करायला विसरू नका हं प्लीज, त्यासाठी चिंगूसपणा करू नका. अशा पद्धतीने या बिना मिठाच्या भाजीची गंमत घडली आहे. तर आता पुढचं सीन त्यांनी एक असं दाखवलंय की ती काकू आहे ना, त्या गौरीच्या वडिलांना म्हणते, भाऊजी काय करताय. मग आता ते काहीतरी करत असतात, पण त्यांना गौरीची आठवण येत असते, ते उदबत्त्या मोजत असतात ते. आता ते तिला म्हणतात की शोभा अगं चहा टाकते का. मग ती म्हणते, काय चहा यावेळेला, अहो जेवायची वेळ आहे ना. आता ते म्हणतात, अरे हो खरंच की. आणि मग ती विचारते, वहिनी कुठे गेल्यात. मग ते सांगतात की अगं ती बाजारात देवळात गेली आहे. आता या काकूच्या हातात कसल्या तरी पिशव्या आहेत बरं का प्रेक्षकांनो. ती अशी मागे लपवतीये या गौरीच्या बाबांना दिसू नये म्हणून, आणि म्हणते, अच्छा देवळात गेल्या का वहिनी, बरं झालं, आभार मानायला पाहिजे ना, एवढं अभिमन्यू सरांनी आपली नाचक्की होण्यापासून वाचवली. नाही म्हणजे निदान देवाचे आभार तर मानायलाच हवे. मी आलेच हं भाऊजी, असं म्हणून ती पिशवी आतमध्ये ठेवून येते. आणि आता उगाचच त्या गौरीच्या वडिलांना इमोशनल ब्लॅकमेल करायला लागते. काय ना भाऊजी, मला माहिती आहे तुम्हाला गौरीची खूप आठवण येत असेल. खरंच त्या अभिमन्यू सरांनी आपली नाचक्की होण्यापासून वाचवली, पण वहिनीला कोण समजवणार. आता ते रडायला लागतात त्या गौरीचे बाबा. तेव्हा ही मुद्दाम म्हणते, रडा भाऊजी, रडून घ्या, तुमच्या अश्रूंना वाट मोकळी करा. पण मला असं वाटतं की तुम्ही गौरीशी बोलायला हवं. नाही म्हणजे मनमोकळेपणाने तुम्ही बोललात गौरीशी तर तुम्हाला बरं वाटेल. हिचा फक्त एवढाच उद्देश आहे, काही करून गौरीची आणि तिच्या आईवडिलांचं म्हणजे भेट घडवून द्यायची, म्हणजे ही आपली त्या घरात यायला मोकळी. तर आता कॉलेज संपलेलं आहे आणि आता अभिमन्यू सर गौरीला म्हणतात, बरं झालं तू इथे भेटलीस, मला वाटलंच होतं तू माझी इथे वाट बघत असशील. तू एक काम कर, तू रिक्षाने पुढे जा, मला एक काम आहे, मी काम झालं की येतो, मी तुला रिक्षा करून देतो. गौरी म्हणते, राहू द्या ना सर, मी जाईल रिक्षाने. पण अभिमन्यू सर म्हणतात, नाही थांब जरा, मी देतो तुला रिक्षा करून. आता ते एका रिक्षावाल्याला आवाज देतात बरं का प्रेक्षकांनो, आणि हा सीन खूपच सुंदर दाखवलाय त्यांनी. आता गौरी रिक्षात बसते तेव्हा अभिमन्यू सर रिक्षावाल्याला, हे बघ हायवेने जा आणि गल्ल्यातल्या छोट्या छोट्या रस्त्याने जाऊ नको, डाव्या बाजूने जा, पचकन ब्रेक दाबू नकोस, मागे कोणीतरी बसले हे लक्षात ठेव, गाडी हळू चालव, कळलं का तुला. त्यांनी एवढे सारे त्या रिक्षावाल्याला इन्स्ट्रक्शन दिले
दिलेत म्हणजे कमाल आहे. रिक्षावाल्याने ते संयमाने ऐकून घेतलेत बरं का. रिक्षावाल्याचा चेहरा नाही दाखवला त्यांनी. असो, पण आता गौरी म्हणते कमाल आहे बाई यांची. म्हणजे रिक्षा आता पुढे धकली आहे. आता गौरी विचार करते, एकीकडे म्हणतात की या नात्याला काही भविष्य नाहीये आणि दुसरीकडे माझी एवढी काळजी घेतात. यांच्या मनाचा थांग पत्ता लागतच नाही. काय चाललं असेल नक्की यांच्या मनामध्ये? गौरी असा विचार करत असते. आता गौरी घरी आली आहे, तर घरी सगळी पूजेची तयारी चालू असते. आता ही अर्पिता चिडचिड करत असते आभावर. आभा म्हणते कशाला चिडचिड करतेस ग मम्मा? अगं तुला पूजा नसेल करायची तर नको करूस तयारी. असं तोंड पाडून देवाधर्माचं करू नये ना. तूच मला सांगितलंय ना. हे बघ, तू सांगितलेलंच तू फॉलो करत नाहीयेस आता मम्मा. आता ही अर्पिता म्हणते जा, उगाच शहाणपणा शिकू नको मला. तुझ्या मामाचा फोन लाव, मी त्या गुरुजींना फोन करते. आता तेवढ्यात ती गौरी घरी पोहोचली आहे. मग आता ही आबा म्हणते आलीस का मामी? गौरी म्हणते हे सगळं काय आहे अर्पिता ताई? अर्पिता म्हणते तुला दिसत नाहीये का पूजा आहे ही, का तुझी नेहमीप्रमाणे नाटकं चालू झाली? आता ही आबा म्हणते ए मामी, तुला मामा काही बोलला नाही का ग? आता ती गौरी म्हणते नाही ग, काय? आता ही आबा त्या गौरीला हात धरून बाजूला नेते आणि म्हणते अगो मामी, ही तुझी पूजा आहे सत्यनारायणाची. तू न पटकन तयार हो. मामा आला ना तर त्याला काय वेळ लागणार आहे? कुर्ता घातला की तो तयार होईल, पण तुला वेळ लागेल ना आवरायला. अगं मी मदत करू का तुला आवरायला? आता गौरीला आठवतं की अभिमन्यू सर तर सकाळीच म्हणले मला तुला या नात्यामध्ये बांधायचं नाहीये, तू लवकरात लवकर मोकळी हो वगैरे वगैरे. गौरी विचार करायला लागते की हा काय प्रकार आहे. म्हणून ती सांगते आभाला की अगं आभा, हा सगळा प्रकार सरांना माहिती आहे का? आणि ते हो म्हणालेत का? मग आता आभा म्हणते अगं हो, मामानेच सांगितलंय पूजा करायची आहे म्हणून. गौरी म्हणते काय सांगतेस? आता ही आबा म्हणते अगं हो खरंच, तुला काही बोलला नाही का मामा? येऊ दे त्याला, चांगलंच रागव तू त्याला आता. तेवढ्यात आता अभिमन्यू सर येतात आणि म्हणतात काय झालं? आबा म्हणते की अरे मामा, पूजा आहे ना आपल्याकडे. मामीला मी सांगत होते की मामाकडनं आरत्या श्लोक म्हणून घे सगळं, नाही म्हणलं तर रागव मामाला. आबा पुढे म्हणते मामा, मामी चिडलीये बरं का तुझ्यावर बाय द वे. मग आता हे अभिमन्यू सर म्हणतात का, काय झालं? अभिमन्यू सर आता गौरीच्या मागे मागे येतात. गौरी रूममध्ये चाललेली असते. आता गौरी इथे काय अट घालते बघा अभिमन्यू सरांना. हे जरा वियर्ड वाटलं मला, पण आता यांचे रोमॅन्टिक सीन दाखवतायत की काय असं वाटायला लागलंय. असो, तर आता हे अभिमन्यू सर तिला म्हणतात काय झालंय? गौरी म्हणते सर, मला ना तुमच्या मनाचा थांगपत्ताच लागत नाही. तुम्ही सकाळीच मला म्हणाला होतात की या नात्याला अर्थ नाहीये, मला तुला अंधारात ठेवायचं नाहीये. मग तुमचा जर या लग्नावर विश्वासच नाहीये तर तुम्हाला या लग्नात राहायचंच नाहीये, मग पूजा वगैरे कशाला करायची आपण? अभिमन्यू सर म्हणतात हे बघ, मी तुला सध्या एक्सप्लेन नाही करू शकत हे सगळं का आणि कशासाठी आहे. एवढंच सांगेल की आपण हे सगळं मॅडमसाठी करतोय, त्यांच्या आनंदासाठी करतोय. माझ्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नाहीये आणि पूजेला आपल्याला जोडीने बसावं लागेल ना, तसं पूजेला जोडीनेच बसावं लागतं म्हणून. आता गौरी म्हणते अच्छा, जोडीने पूजा करायला हवं का? मग आपण एक जोडपं म्हणून एका खोलीतही राहायला हवं ना. हे बघा सर, तुम्ही ना, म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही असे बाहेर झोपू नका. ते विचित्र वाटतं, मला नाही हो पटत ते. म्हणजे तुम्ही तुमच्या रूममध्येच झोपा ना. असं बाहेर झोपले तुम्ही तर मॅडमला किती वाईट वाटेल त्यांनी पाहिल्यावर. आता अभिमन्यू सर म्हणतात नाही, मी आतमध्ये खोलीत नाही झोपू शकत. मग आता गौरी त्यांना म्हणते ठीक आहे, तर मग मी पण तुमच्यासोबत पूजेला बसणार नाही. अरे देवा, अभिमन्यू सरांना कळे ना खरंच हिच्या डोक्यावर परिणाम झालाय का लग्न झाल्यापासून. अभिमन्यू सर तिला म्हणतात हे बघ तू गौरी. आता गौरी म्हणते तुम्ही चुपचाप खोलीत झोपायचं आता. आणि मग ती देवाला नमस्कार करते आणि म्हणते नाही झोपलात तर मी पण. इमोशनल ब्लॅकमेलिंग चालू आहे अभिमन्यू सरांना. अभिमन्यू सर चुपचाप बसलेत आणि आता लगेच त्यांची सत्यनारायणाची पूजा पण दाखवली आहे त्यांनी प्रेक्षकांना. आणि आता म्हणजे अगदी पटकन आणि क्विक असं सीन आहे हा. अगदी सत्यनारायणाची पूजा पण झाली. आता ते मॅडमला नमस्कार करतात. मॅडम दोघांचा हात हातात देतात आणि सहजीवनाची सुरुवात करा असं त्यांना काहीतरी म्हणायचं आहे असं दिसतंय. अभिमन्यू आणि ही गौरी दोघेही जण एकमेकांकडे बघतात आणि असे एकमेकांना स्टेअर करतात. तर हा भाग त्यांनी इथेच संपवलाय. प्लीज ओ प्रेक्षकांनो, एखादा लाईक करून टाका. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला या दोघांची गंमत जम्मत दिसणार आहे. अभिमन्यू सर गाडीवर असतात तेव्हा गौरी तिचे केस बांधत असते क्लचरने आणि ते क्लचर चुकून तिच्याकडनं सरांच्या शर्टला लागतं. आता आपल्याला सवय असते ना कुठे पण पटकन ते लटकवायची.
तसं तिने ते सरांच्या शर्टला लटकवलं आणि विसरली की ती पुन्हा घालायला. पण अभिमन्यू सरांची फजिती होणार आहे आता, हे मात्र कन्फर्म आहे. प्रेक्षकांनो, अभिमन्यू सरांनी आता गौरीला शिक्षा करून दाखवावीच. आधी तर मारे लागली तिला वर्गाच्या बाहेर बेर उभं करायचे. आता ती बायको झाली आहे ना, अभिमन्यू सरांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी शिक्षा करून दाखवावी गौरीला. आता काय शिक्षा करता येते, त्यांना घरी जायचे की नाही परत, असा धाक असतो बायकोचा. मजा येणार आहे यांची गंमत जम्मत बघायला. काय वाटतं तुम्हाला, आवडला की नाही एपिसोड? मग कमेंट करायला विसरू नका आणि उद्याचा एपिसोड नक्की बघा. कसा वाटला आजचा एपिसोड मला सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हा प्रेक्षकांनो. तू भेटेशी नव्याने रोज ऐका आपल्या चॅनलवर, त्यासाठी सबस्क्राईब करा आणि कसा वाटला आजचा भाग मला नक्की कळवा. धन्यवाद.